मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आकाश कंडाळे आणि दुसऱ्या बाजूला रिषभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक निलेश लोंढे टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय एक वेगवान चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय, विसावतोय. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी जो पाहायला मिळतो आहे. निलेश लोंढे षटक क्रमांक पहिलं टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. हा चेंडू फुलर लेनचा होता. कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. गोलंदाजीची ऍक्शन त्या ठिकाणी चेक केली जाईल. ते आपण पाहतोय. तिसरे पंच आमचे मार्गदर्शक अजय आवळे सर अगदी आपण पाहतोय कार्यरत आहेत. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फेअर डिलिव्हरी निर्णय येताना जो पाहायला मिळतोय. चेंडू योग्य होता. एक धाव धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना आपण या ठिकाणी पाहतोय निलेश लोंढे गोलंदाजी मार्कवरती आहे. मैदानाच्या बाहेरून देखील आवाज नक्कीच ऐकायला मिळत आहेत. वडगाव शेरी मतदारसंघातीलच संघ नक्कीच समाविष्ट आहेत. प्रोत्साहन प्रेरणा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला खेळलाय. चेंडू जातोय सुसाट वेगात सीमापार खणखणीत चौकार. खेळतोय एक सनसनीत चौकार आणि या 4 धावांच्या साहाय्यानं स्कोर कार्ड 5 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 6 ओव्हरची मॅच आहे. सुरुवात शानदार आहे. सुरुवात दमदार मैदानाच्या आतमध्ये जी केली जाते. 3 चेंडू आतापर्यंत या षटकात टाकले गेले. 5 धावा मात्र या घेतल्या गेल्यात. पॉवर प्लेचा फायदा उठवण्याचा नक्कीच जो प्रयत्न एक चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतोय. टाइम लिमिट आहे. याची दक्षता फक्त खेळाडूंनी घ्यायची आहे. 5 षटके 25 मिनिटात कंप्लीट होणं गरजेचं. याची दक्षता घ्यायची आहे. 5 धाबा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना आपण पाहतोय निलेश लोंढे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल व्यूहरचना नक्की चेंज केली जाईल. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला. थोडीशी चूक केली होती. फुल टॉस चेंडू टाकला होता. परंतु आता अगदी आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. निलेश लोंढे या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं टाकत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 5. पुन्हा एकदा निलेश लोंढे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. रिषभ बटुला अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती आहेत. हा फटका पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावत पळत येताना जो पाहायला मिळतोय. एक धाव घेतली जाईल. सिंगल घेतली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 6 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. निलेश लोंढेचं षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ असताना 6 रन ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती 6 षटकांची लढत आहे. पाहिजे की कितपत टार्गेट सेट केले जाते मैदानाच्या आतमध्ये. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना इलियास भाई स्पोर्ट क्लब येरवडा टीमच्या वतीनं निलेश लोंढे मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू अगदी आपण पाहतोय उजव्या एसटीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. वाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड पोहोचले 7 वरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना. निलेश लोंढे या वेळेला अगदी आपण पाहतोय शरीरापासून थोडंसं दूर चेंडूला ठेवलं गेलंय. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल आणि याचबरोबर षटक क्रमांक 1 ची होती समाप्ती.
धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 7, बिनबाद 7 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपताना आपण पाहतो आहे. दुसरं षटक या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. तुम्ही पाहतायत वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 चा थरार. तिसरं पर्व या ठिकाणी संपन्न होत असताना जे संघ, जे खेळाडू मैदानावरती उपस्थित आहेत, सगळ्यांचं आम्ही करतोय मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसभरातील पहिली मॅच तुम्ही पाहतायत. अर्थात कालची उर्वरित शिल्लक मॅच मैदानाच्या आतमध्ये जी खेळवली जाते. एका बाजूला एक आर्यम ग्रुप खराडी आणि त्यांच्या विरोधात इलियास भाई स्पोर्ट क्लब येरवडा या दोन टीमच्या दरम्यान मॅच चालू आहे. इलियास भाई स्पोर्ट क्लब येरवडा टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळतात. बिनबाद 7 धावा. कृष्णा स्वामी गोलंदाजी मार्कवरती तयार. हो, अगदी आपण पाहतोय फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेला. शतरक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. घेतली जाईल ती या सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. 2 धावा घेतल्यात. कृष्णाला फार मोठा अनुभव नक्कीच बरचसं क्रिकेट खेळलेला आहे या परिसरातून. कृष्णा स्वामी अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं त्या ठिकाणी टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. रिषभ बटुला स्ट्राईक एंडवरती 4 चेंडूसह 7 धावांवरती नाबाद. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय कृष्णा स्वामी षटक क्रमांक दुसरं टाकताना आपण पाहतोय. शांत वातावरण आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा त्यावरती प्रहार केलाय. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू पोहोचताना पाहायला मिळतोय. कृष्णाच्या हातात फेकी पोहोचतीये तोपर्यंत घेतली जाते ती सिंगल. एक धाव घेतली जाते आणि स्कोर कार्ड 2 अंकांमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात अगदी आपण पाहतोय अतिशय सावधरित्या मात्र जे केली गेली. कोणत्या प्रकारची जोखीम पत्करली जात नाहीये. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय आकाश एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला रिषभ आहे. धाव सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक चालू असताना 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या दरम्यान पॉईंटच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती येईल त्या ठिकाणी मात्र घेतली जाते ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 11. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना कृष्णा स्वामी चांगली गोलंदाजी नक्कीच करतोय. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत, 4 धावा खर्च केल्यात. कोणत्या प्रकारचा बिघीड खेळू द्यायचा नाही, मोठा फटका खेळू द्यायचा नाही. त्याचा इरादा, त्याचा निश्चय, त्याचा प्रयत्न आतापर्यंत सफल झालाय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती येईल. पुन्हा एकदा सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी जी घेतली जाते. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि या अनुभव फार मोठा आहे. बरंचसं क्रिकेट कृष्णा स्वामी यांनी मात्र जे खेळलेलं आहे. अगदी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र केली जाते. लिडिंग एज लागलीये त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळत आहे. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. सागर चेंडूच्या खाली येताना आपल्याला जो पाहायला मिळाला आणि कृष्णा स्वामीला मिळतं यश. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना जो पाहायला मिळतो आहे. विकेट क्रमांक 1 बॅक टू द पॅव्हिलियन. आकाश परतताना जो पाहायला मिळतो आहे. 12 वरती 1 गडी बाद. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन कृष्णा स्वामी अगदी आपण पाहतोय. आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्या, 5 चेंडू टाकलेत आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील घेतली. आकाशला बाद करण्यात त्याला यश येताना जे पाहायला मिळतंय कृष्णा स्वामी. हा चेंडू अगदी आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ लेग बाईज नक्कीच पंतांचा इशारा येतोय. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत 13 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी, 24 चेंडूंचा खेळ बाकी. 2 षटकं 13 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना इलियास भाई स्पोर्ट क्लब येरवडा.
षटक क्रमांक 3रं मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल. राहुल राजपूत आणि रिषभ बटुला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. राहुल राजपूत स्ट्राईक एंडवरती, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. निलेश लोंढे षटक क्रमांक 3रं टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. उजव्या एष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत, कळवतायत. हा व्हाईट बॉल आहे. धावफलक 14 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. राहुल राजपूत स्ट्राईक एंड वरती, तर गोलंदाजी मार्क वरती निलेश लोंढे या ठिकाणी सज्ज आहे. मिड ऑफच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. 15 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. सिंगल डबलच्या सहाय्याने अगदी आपण पाहतोय धावफलक थोडस हलतं ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा यशस्वी देखील होत आहेत. सिंगल डबलने देखील दबाव तयार केला जाऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये. हो, दरम्यान पॉइंटच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. निर्णय तिसऱ्या पंचांकडे पहा लागलंय का? द्या थंड पाणी द्या. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. निर्णय आलाय. OUT आउट. फलंदाज बाद. फलंदाज बाद होताना जो पाहायला मिळतोय. पंधरा वरती मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद. षटक क्रमांक 3रं मार्गस्थ आहे. आर्यम ग्रुप खराडी आणि एलियास भाई स्पोर्ट क्लब येरवडा या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये लढत जारी आहे. षटक क्रमांक 3रं या ठिकाणी मार्गस्थ आहे. षटक 3रं मार्गस्थ आहे. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू त्या ठिकाणी फीड केलाय. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा. डायरेक्ट हिट. निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर, टीव्ही अंपायर त्या ठिकाणी निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. चांगलं शतरक्षण. या अगोदर देखील एक धावबादचा शिकार आपण पाहिला. निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे. प्रभावशाली शतरक्षण या अगोदर देखील आपण डायरेक्ट हिट पाहिला होता. यावेळेला देखील डायरेक्ट हिट अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेलाय. आणि निर्णय येतोय आउट. फलंदाज बाद. अप्रतिम शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये.
आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळतंय. 16 धावसंख्येवरती 3 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना तुम्ही पाहतायत वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 या ठिकाणी आजचा महत्त्वपूर्ण दिवस संपन्न होत असताना आर्यम ग्रुप खराडी आणि इलियासभाई स्पोर्ट क्लब येरवडा या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये लढत जारी आहे. युसुफ पठाण मैदानाच्या आतमध्ये, सनी मिसाळ आणि युसुफ पठाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. सन्मान दिला या चेंडूला. घेतली जाते ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र ती घेतली जाते. सतरा धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असतात. या दरम्यान अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. 18 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. युसुफ पठाण एक चेंडू एक वरती, सनी दुसऱ्या बाजूला एक चेंडू एक वरती अगदी आपण पाहतोय. 3 विकेट झटपट मैदानाच्या आतमध्ये गमावल्यात. विशेषतः पाठीमागच्या 2 विकेट जर पाहिल्या तर धावबादच्या मिळाल्या. जबरदस्त शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजी आणि शतरक्षणाच्या बळावरती एका बाजूला मात्र रोखून ठेवलं जातंय. आर्यम ग्रुप खराडी चांगलं प्रदर्शन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करत असताना 6 ओव्हरची मॅच आहे. हा फटका अगदी आपण पाहतो आहे शतरक्षक चेंडूवरती. कव्हर पॉइंटच्या दिशेला अगदी आपण पाहतोय चेंडू जाताना आपल्याला जो पाहायला मिळाला. 20 धावा 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आल्यात त्या 20. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल शेष. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 20 बनवल्या गेल्यात. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. तिसरं पर्व या ठिकाणी संपन्न होत असताना तिसरा दिवस या ठिकाणी आपण पाहतोय आणि पहिली मॅच आर्यम ग्रुप खराडी वर्सेस इलियासभाई स्पोर्ट क्लब येरवडा या दोन टीमच्या दरम्यान. ट्वेंटी रन ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती कृष्णा स्वामी. हा चेंडू अगदी आपण पाहतोय फुलर लेनचा चेंडू होता त्या ठिकाणी पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला चेंडू छत्रक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. संत आणि शांत गतीनं धावफलक पुढे पोहोचताना पाहायला मिळते. 6 ओव्हरची मॅच आहे. एक चांगला स्कोर नक्की सेट करायचा असेल तर तुम्हाला खराब चेंडूंचा खरपूस समाचार देखील घ्यावा लागेल. आक्रमक स्फोटक फटके खराब चेंडूवरती तुम्हाला वसूलच करावे लागतील. त्याच वेळेस एक सन्मानजनक स्कोर उभारला जाईल. अगोदरच फ्रंट फुटवरती आले. पुन्हा एकदा उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 22 3 गाड्यांच्या मोबदल्यात कृष्णा स्वामी या ठिकाणी षटक क्रमांक 4 टाकत असताना आपण पाहतो आहे. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. या अगोदरच्या षटक अप्रतिम राहिलं होतं कृष्णा यांचं. पाहायचंय की या षटकात कामगिरी कशा प्रकारे केली जाते. 22 वरती 3 गडी बाद. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे. मतदारसंघातीलच खेळाडू आमने सामने तेव्हा मॅच देखील रंगतदार होतील. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. कृष्णाच्या हातात फेकी पोहोचते तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. आणि या धावफलक जर पाहिलं तर मात्र 23 3 गाड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ असताना मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कृष्णा स्वामी पुन्हा एकदा सज्ज.
हा चेंडू अगदी आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला येतोय. शतरक्षक चेंडूवरती हम रजा मंदिर तू भी तो बंधु है उड़ती पतंग मैं हूँ जोगी मलंग इस मर्द की तू इकलौती 24 धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना सनी मिसाळ स्ट्राईक एंडवरती आखूड टप्प्याचा चेंडू होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी फेकी पोहोचली. एक सुरेख फेकी आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात आणि धावफलक 26 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक चौथं मार्गस्थ असताना कृष्णास्वामी पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज. दिशा दिली आहे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय रिवर्सचा फटका सिंगल वसूल केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाते आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती नजर टाकली तर 27 3 गाड्यांच्या मोबदल्यात 12 चेंडूंचा खेळ शेष. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. ही मॅच संपल्याबरोबर 5 टीम ज्या आहेत मी ज्यांचा उल्लेख करतोय 5ही टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. हिमगिरियन्स, त्यानंतर एमजीएस, धानोरी, जिवा आणि एसपी 5ही टीम आपण संपर्क करायचा आहे. पुन्हा एकदा ऐका, हिमगिरियन्स, एमजीएस, धानोरी, जिवा आणि एसपी या 5ही टीमच्या कॅप्टननी ही मॅच झाल्याबरोबर या ठिकाणी संपर्क करणं गरजेचं आहे. 27 वरती 3 गडी बाद 4 ओव्हरचा खेळ संपलाय. उर्वरित 4 मिनिटामध्ये हे षटक संपवायचं आहे. 5वं षटक 4च मिनिटात संपवायचे. टाइम लिमिट आहेत याची दक्षता घ्या. वेळ या ठिकाणी नक्कीच सेट केलाय. टाइमर नक्कीच सेट केलाय. फुल टॉस त्यावरती केलाय प्रहार. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार 6 धावा. अर्थात डॉन मैदानाच्या आतमध्ये. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रदीप नैनी यांची ओळख आहे. डॉन पाहूया कामगिरी कशा प्रकारे करतायत. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू खराब स्वरूपाचा अगदी आपण पाहतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र एका धावेच्या साह्यानं पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 34 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 5वं या ठिकाणी मार्गस्थ असताना हो लिडिंग एज लागतीये त्या ठिकाणी. शतरक्षक काय ड्रॉप यष्टिरक्षकाकडून झालेली चुकी. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळतंय डॉन यांना. स्कोर कार्ड वरती 34 धावा अगदी आपण पाहतोय. शिवाजी ढाले गोलंदाजी मार्कवरती आहे.
3 चेंडू टाकलेत. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू आहे. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाते. स्कोर कार्डवरती धावा 35. षटक 5वं मार्गस्थ असताना कव्हर ड्राईव्ह खेळलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन, दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. अगदी आपण पाहतोय या 2 धावांबरोबर स्कोर कार्ड 37 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक 5वं मार्गस्थ असताना शिवाजी ढाले गोलंदाजी मार्कवरती आहेत. मिड ऑफच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. याचबरोबर 5 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. बनवल्या गेल्यात 4 गाड्यांच्या मोबदल्यात 38. शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. 5 ओव्हर 38 4 गाड्यांच्या मोबदल्यात. सागर अखेरचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. पाच ओव्हर 38. युसुफ पठाण अगदी आपण पाहतोय 5 चेंडू 7 वरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. मिस टाइम आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळतोय. कृष्णा चेंडूवरती पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. घेतली जाईल ती सिंगल आणि या धावफलक 39 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. लॉग ओव्हर आहे. महत्वपूर्ण षटक आणि खऱ्या अर्थानं अंतिम षटक आहे. त्यामुळे आक्रमकता धारण करावी लागेल. आणि क्षमता आहे डॉन मध्ये अगदी आपण पाहतोय. आडव्या बॅटने फटका खेळलाय. झेल झालाय आणि विकेटचं होईल पतन. डॉन बॅक टू द पॅव्हेलियन. सुरेख झेल झालाय. तिसऱ्या पंचांकडे त्या ठिकाणी निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. तिसरे पंच अजय आवळे सर. सर ऍक्शन का? हा, गोलंदाजाची ऍक्शन त्या ठिकाणी नक्कीच चेक केली जाईल तिसऱ्या पंचांद्वारे. झेल तर अप्रतिम झाला अगदी आपण पाहतोय परंतु निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेलाय. अंतिम षटक आहे आणि निर्णय आलाय. नो बॉल. नो बॉल. दोन धावांची पॅनल्टी असेल प्लस हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी करू शकणार नाही. हा नियम आहे. एक नो चा प्लस 2 धावांची पॅनल्टी अशा 3 धावा असतील आणि हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी करू शकणार नाहीये. अतिशय कडक नियम नक्कीच अगदी आपण पाहतोय लागू केलेले आहेत आणि त्याचमुळं एक चांगली स्पर्धा तुमच्या समोर आहे. एकूण धावा असतील ती नोची 1 धाव आणि त्याचबरोबर पॅनल्टीच्या 2 धावा एकूण 3 धावा. नवीन गोलंदाज असेल अर्थात ओमकार जगदाळे. आता गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. कडक नियमावली. थ्रो गोलंदाजीला कोणत्या प्रकारचा थारा नाही. अगदी आपण पाहतोय
थ्रो गोलंदाजी केली तर संपूर्ण स्पर्धेला मुकावं लागेल. अर्थात गोलंदाजी करता येणार नाही. 42 वरती 4 गडी बाद. षटक क्रमांक 6 या ठिकाणी मार्गस्थ असताना ओमकार जगदाळे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. फ्री हिट असेल अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. फ्री हिटचा चेंडू पुरेपूर फ्री हिटचा फायदा उठवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. आणि या समोर आहे डॉन प्रदीप नैनित. आपण पाहतोय ओमकार जगदाळे सज्ज होईल. हे षटक नक्कीच पूर्ण केलं जाईल. अर्थात एकच चेंडू या षटकातील झाला होता. ओमकार जगदाळे गोलंदाजी मार्कवरती फ्रीडचा चेंडू. भरकटणारी गोलंदाजी ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे. अवांतर एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना आपल्याला जी पाहायला मिळेल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 43 4 गाड्यांच्या मोबदल्यात षटक 6 मार्गस्थ असताना हा ट्रॅकर होता. समोरच्या दिशेला खेळलाय. अगदी आपण पाहतोय चेंडू एक टप्पा खातोय. सीधा सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. चौकारासाठी 4 रन. स्लॉग ओव्हरचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न डॉन यांचा. खऱ्या अर्थाने एक जीवनदान त्या ठिकाणी मात्र जे मिळालं त्याचा फायदा उठवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय खेचलाय एक सनसनीत चौकार. 47 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. एक फायटिंग स्कोर तर बनलाय. उर्वरित चेंडूवरती पाहायचंय की कितपत धावसंख्या उभारली जाते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती ओमकार जगदाळे सज्ज होईल. फुलटॉस चेंडू होता. मिस टाइम फटका अगदी आपण पाहतोय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं चेंडूला अडवलं, एष्ट्या उडवल्या आणि आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक अनेक घडामोडी नक्कीच पाहायला मिळतात. फलंदाजांचा प्रयत्न एका बाजूला फलंदाजांचा प्रयत्न जास्तीत जास्त धावा या शेवटच्या षटकात वसूल करायच्या. दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचा प्रयत्न की रोखून कशा प्रकारे मात्र जे ठेवता येईल आणि संमिश्र क्रिकेट या शेवटच्या लाईट आलो आलो स्कोर कार्ड वरती नजर टाकली. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 48 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 6वं मार्गस्थ असताना इलियास भाई स्पोर्ट क्लब येरवडा टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. चेंडू सुसाट वेगा सीधा सीमारेषा पार. खणखणीत चौकार 4 रन. अर्धशतक मात्र पूर्ण होते. स्कोर कार्ड मूव ऑन 52 52 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओमकार जगदाळे गोलंदाजी मार्कवरती आहे. 52 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. अब्बास शेख आणि या दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय प्रदीप नैनित ही जोडी. ओ हा फटका सुरेख खेळलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे. विकेटचं होईल पतन. फलंदाज होतोय बाद आणि याचबरोबर एक इनिंग देखील मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळते. बनवल्या गेल्यात इलियास भाई स्पोर्ट क्लब येरवडा टीमच्या वतीनं 52 तर 53 धावांचं लक्ष असेल आर्यम ग्रुप खराडी या टीमच्या समोर. 53 इज टार्गेट. 53 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. चांगला खेळ नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळाला. थोडीशी संत आणि शांत सुरुवात झाली होती, परंतु शेवटच्या षटकात एक चांगला स्कोर नक्कीच सेट केला गेला आणि बनवल्या गेल्यात 52 जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष. एक इनिंग संपली. 53 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. तुम्ही पाहतायत वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 पर्व 3
आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट संघांचं, या क्रिकेटच्या स्पर्धेचे संपूर्ण आमचे आयोजन समिती, त्यामध्ये सन्माननीय सचिनदादा कानबेक, सन्माननीय असलमभाई खान, सन्माननीय भरतदादा टिंगरे यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहत आहेत वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025. आपण एक इनिंग या ठिकाणी संपली आहे. 52 झाल्यात. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्ध आपण पाहणार आहोत. पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्रासाठी आपण जाणार आहोत. खेड तालुक्याचा एक सुमधुर आवाज उत्तम सावंत सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, आपलं स्वागत असेल. हॅलो चेक. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे चेक. हॅलो. इलियासभाई शेख संघमालकांच्या या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती केला तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 मध्ये इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघाचे संघमालक सन्माननीय इलियासभाई शेख यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती केला तर आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कॉलबॅकला गेल्या 5 टीमचे कॅप्टन आपण उपस्थित झाला असेल तर रिपोर्टिंग करा. MES स्पोर्ट्स, हिमगिरियन स्पोर्ट्स धानोरी, जीवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडी, धानोरी स्पोर्ट्स धानोरी आणि त्याचबरोबर SP स्पोर्ट्स लोहगाव या 5 संघांच्या कॅप्टनना विनंती आहे, जर आपण उपस्थित झाला असेल तर आयोजकांना रिपोर्टिंग करा. ही मॅच संपल्यानंतर लगेचच कॉलबॅकचे ग्रुप ठरवले जाणार आहे आणि त्यानुसार लगेचच कॉलबॅकचं जे काही शेड्यूल आहे ते लगेच आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे संघनायकांना विनंती आहे, कॅप्टनना विनंती आहे, आपण आयोजकांशी संपर्क करा. लगेचच आपण कॉलबॅकचे ग्रुप ठरवणार आहोत.
पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर इथे सुरू आहेत आणि पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर 4 धावा त्या मात्र धावफलक होतात. पहिला एक डॉट बॉल आपण पाहतोय, त्यानंतर एक चौकार देखील आपण पाहिले तर इथे मैदानात येतोय. षटक क्रमांक पहिलं करतात गोलंदाज प्रदीप नैनीत इथे आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. 36 चेंडूंचा एक डाव देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना बनवल्यात 52 आणि विजयासाठी टार्गेट मात्र ठेवले 36 चेंडू 53 धावांचा करायचा आहे पाठलाग. चला, मॅच बॉल येत नसेल तर नवीन चेंडू देऊन आपण मॅच कंटिन्यू करणार आहोत. आपल्या स्पर्धेचा नियमच आहे. चेंडू जर आला तर मॅच बॉलवरती खेळवला जाईल, नाही आला तर नवीन चेंडूवरती आपण सामने कंटिन्यू करतोय. वेळ आपल्याला फार महत्त्वाचा आज कॉलबॅक आहे, सुपर हिट आहे, त्यामुळे नवीन चेंडू द्या आतमध्ये. सामना देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहेत. सलामीच्या आघाडीचे बॅटर आपण पाहतो इथे RM ग्रुप खराडीकडनं समीर रणसिंग, ओमकार छगदाळे ही जोडी इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक करतायत प्रदीप नैनीत. इथे देखील आपण पाहिलं तर बॅटची कडा घेत चेंडू अडवला गेलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल मैदान येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक पहिलं मैदान सुरू आहे. 3 चेंडू 5 धावा त्या मात्र धावफलक होत्यात. ओमकार छगदाळेला देखील आपण पाहतोय आघाडीला सलामीला. टॉप ऑर्डरमध्ये आपण पाहिले तर छोटे छोटे बदल सातत्यानं आपण पाहिलेले आहेत. 12 टीम आणि 12 संघाचे संघमालक सातत्यानं या स्पर्धेत आपल्याला संघ मालकीत्व घेताना पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातात आपण पाहतोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. 12 संघांना आपण पाहिलं तर संघमालक आहेत आणि प्रत्येक टीमच्या संघमालकांनी सातत्यानं आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये संघमालकीत्व घेत क्रिकेट खेळाडूंचा उत्साह आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम संघमालकांनी सातत्यानं केलेलं आहे. इथे देखील आपण पाहिलं तर पंच कळतात. खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर. षटक क्रमांक पहिलं प्रदीप नैनी टॉन. पहिल्या षटकात धावफलक होती धावा 4 चेंडू आणि 6 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहतोय. सकाळचं सत्र आपण पाहतोय. गेली 3 वर्षे 3 पर्व या स्पर्धेचे आपण सातत्यानं पाहतोय. पहिलं पर्व, दुसरं पर्व, हे तिसरं पर्व. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय. चेंडू हवेत. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करेल आणि तोपर्यंत काही धावा त्या मात्र मैदानात पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 5 चेंडू 8 धावा. एक शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहतोय. सावध सुरुवात मैदानात पाहायला मिळते. सावध पवित्र देखील आघाडीच्या सलामीच्या बॅटरनं घेतलाय. आक्रमकता फक्त समीर रणसिंगच्या बॅटमधून पाहायला मिळाली. ओमकार छगदाळे स्ट्राईक रोटेट करतोय. यावेळीचा चेंडू मिड ऑफ क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. फटका फसलाय. झेल डीप लाईन. टेकन व्हेरी गुड कॅच. पहिला विकेट होईल पतन. पहिला फलंदाज इथे मात्र बाद. पाहायला मिळतोय. 2 संघ आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूला आपण पाहिलं तर राहुल शेठ जगताप यांच्या मालकीचा संघ देखील आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर इलियासभाई शेख यांच्या मालकीची टीम देखील आपण पाहतोय. खरं तर 12 संघांना संघमालक आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं संघमालक आपण पाहिलं तर या स्पर्धेत विशालभाऊ टिंगरे, राहुलदादा शिरसाट, इलियासभाई शेख, चंद्रकांतभाऊ खांदवे, सचिनभाऊ गरुड, अनिकेतदादा पवार. त्याचबरोबर आपण पाहिलं तर उमेशदादा रोटे, सचिनभाऊ कुर्तडकर, शैलेशभाऊ कोटमल्लू, राहुल शेठ जगताप, दीपक सिंग, धनंजयजी बडेसाहेब या 12 संघाच्या संघमालकांचं इथे कौतुक आहे. आणि खरं तर संघमालक फार महत्त्वाचे असतात प्रीमियर लीगच्या स्पर्धांसाठी. कारण का संघमालक ज्यावेळेस संघमालकीत्व घेतात त्यावेळेस त्या त्या परिसरातील त्या त्या भागातील खेळाडूंना खेळण्यासाठी प्रचंड मोठ्या सुवर्ण संधी त्या मात्र उपलब्ध होताना पाहायला मिळतात. त्यामुळे संघमालकांचं मनापासून स्वागत आहे. संघमालकांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभारी आहोत. दुसरं षटक आपण इथे सुरू होताना पाहायला मिळते. अब्बास शेख गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. ज्यांनी सुंदर सेल टिपला. बॅटर पहिल्या क्रमांकाचा बाद केला ते क्षेत्ररक्षक करतात आता गोलंदाज अब्बास शेख.
यावेळीचा चेंडू होता हवेत उडवलाय स्क्वेअर लेगला एक मोठा प्रहार पाठलाग केला होता तोपर्यंत चेंडू मात्र चाल 1 2 3 टप्पे घेत सीमा पार रमजान शेख सर्कल होतील चेंडू मात्र चौकार 4 धावा. उपलकोते आकडे बदलत आहेत षटक क्रमांक 2 सुरू आहे एक कडी बाद 12 धावा. अब्बास शेख आणि इथे आपण पाहिलं तर प्रदीप नैनीत या दोन प्रमुख स्ट्रायकर गोलंदाजांना आपण पाहिलं. प्रदीप नैनी त्यांनी देखील काल खूप चांगली बॅटिंग केली खूप चांगली गोलंदाजी केली परंतु सकाळच्या सत्रात या पहिल्या मॅचमध्ये इथे आपण पाहिलं तर या दोनही ताकदवान संघामध्ये इथे लढत आपण पाहतो मैदान होती. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब विरुद्ध आर्यम ग्रुप खराडी. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला 1 2 3 टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय दुसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे एक कडी बाद 16 धावा. अब्बास शेख आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होते आहेत प्रचंड मोठं आक्रमण केलंय प्रचंड मोठा हल्ला केलाय पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार इथे खेळले गेलेत. एक गडी बाद 16 53 धावांचा केला ते पाठलाग 36 चेंडूंचा एक डाव आपण पाहतोय 6 विकेट गमावल्यात 6 बॅटर बाद झाल्यात क्षेत्ररक्षणात सातत्यानं बदल होत आहेत मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय P1 P2 पहिल्या षटकात कमी धावा दुसऱ्या षटकात प्रचंड मोठं आक्रमण. यावेळीचा चेंडूचा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र चाईल एक टप्पा घेत सीमा पार 1 बाउन्स 4 रन चौकार. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडावडाला बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहिलं तर काही धावा येत आहेत आकडे बदलत आहेत षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकात आपण पाहतोय एक कडी बाद 22 22 रन लॉस ऑफ 1 विकेट. कॉलबॅकच्या पाचही संघांना विनंती आपण रिपोर्टिंग करा तुमचे कॅप्टन तुमचे खेळाडू उपस्थित झालेत रिपोर्टिंग बंधनकारक आहे. ही मॅच संपल्यानंतर कॉलबॅकचे ग्रुप डिक्लेअर होणार आहे आणि लगेचच पहिल्या मॅचला सुरुवात होणार आहे. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जातोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तोपर्यंत एक सिंगल येईल अतिरिक्त अवांतर 22च्या रूपानं आपण पाहतोय. मुख्य पंच रमजान शेख सर स्कोरलेग पंच प्रशांत आवळे सर तिसरे पंच अजय आवळे सर या स्पर्धेत आपण सातत्यानं गेली 3 दिवस आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहेत सुंदर अंपायरिंग आणि खर तर या पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण पाहिलं तर संपूर्ण थ्रो गोलंदाजीला थारा नाही फेकी गोलंदाज आपण पाहिले तर मुक्त केले जात आहेत. यावेळीचा चेंडूचा रिव्हर्सशिपचा प्रयत्न स्विचिटचा प्रयत्न केला जाते बॅकअप तिथे नाही आणि तिथे काही धावा येताना पाहायला मिळतात बॅकअप फार दूरवरती होता आकडे बदलत आहेत स्कोर कार्ड धावा येतात छोट्या छोट्या चुका इथे आपण पाहिलं तर इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब येरवडा या टीमला मात्र कारणीभूत ठरत आहेत. षटक क्रमांक 2 संपेल एक गडी बाद 25 धावा 25 रन लॉस ऑफ 1 विकेट 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 25 धावा. चला विनंती आहे थोडी घाई करा क्षेत्ररक्षण करणारी टीम इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब भरपूर वेळ घेतला तो वेळ फार महत्वाचा आहे 24 चेंडू आणि बनवायच्यात 28 धावा. तुमच्यातीलच एक पराभूत टीमला कॉलबॅक खेळावा लागणार आहे कॉलबॅकच्या लढती आज आहेत कॉलबॅक जर तुम्ही जिंकलात तर सुपर 8 देखील आजच होणार आहे त्यामुळे कॉलबॅक सुपर 8चे सामने आपण इथे मैदान ते खेळणार आहात त्यामुळे बी रेडी. त्यानंतर कॉलबॅकचा पहिला ग्रुप असेल 1-3-5 कॉलबॅकचा दुसरा ग्रुप असेल 2-4-6 जो नेट रन रेटनुसार ठरवला जाणार आहे आणि त्यानुसारचे शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे आयोजक कमिटीने सुरुवातीलाच सेम त्या शेड्यूलप्रमाणे प्रत्येक मॅच
इथे खेळवल्या जाणार आहेत. कॉलबॅकच्या पहिल्या ग्रुपमधील मॅच असेल 1 वर्सेस 5, 2 वर्सेस 6, 3 वर्सेस 5, 4 वर्सेस 6, 1 वर्सेस 3, 2 वर्सेस 4 या प्रकारच्या 6 कॉलबॅकच्या लढती 5-5 षटकांच्या आपण इथे मैदानावरती पाहणार आहोत आणि त्या देखील लगेच सुरू होणार आहेत. यावेळीचा चेंडू ताळवरपणे खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. मिड विकेटला अडवलं चाल चेंडू. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न. पैकी येईल तोपर्यंत 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 27 धावा धावफलक होत आहेत. 1 विकेट गमावली गेली. समीर रणसिंग बॅटिंग करतात. 9 चेंडू 21 धावा. 4 चौकार इथे आपण पाहिले तर खेळले गेलेत. उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. चांगलं क्रिकेट खेळतात. सरावाचं सातत्य फार मोठ्या प्रमाणात आहे. यावेळीचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळला. डीप बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्डमॅन मधून डीप मध्ये चेंडू येतोय आणि तिथे आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या लगत अडवलं गेलाय. तोपर्यंत काही धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. 29 धावा धावफलक होत आहेत. 1 विकेट गमावली. फोटोग्राफर प्रीमियर लीग मध्ये देखील आपण समीर रणसिंग यांना खेळताना पाहिलेलं आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळतात. मी सुरुवातीला सांगितलं की ज्या खेळाडूकडे सरावाचं सातत्य आहे, ज्या खेळाडूकडे क्रिकेट खेळाची प्रॅक्टिस आहे, ते खेळाडू आपण पाहिलं तर सातत्यानं विकेटवरती खेळपट्टीवरती धावा बनवतात आणि चांगली कामगिरी करताना ते मात्र पाहायला मिळतात. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघाला सकाळच्या सत्रातील या छोट्या छोट्या चुका प्रचंड महागात पडतात. तुमची एक चुकी प्रतिस्पर्धी संघाचं विजयाचं एक नवं पाऊल ठरते. प्रतिस्पर्धी टीम एक एक पाऊल आपण पाहिलं तर विजयाच्या जवळ जाताना पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय आणि त्यांचा विजय इथे आता सुकर बनताना तो मात्र पाहायला मिळेल. 1 गडी बाद 31 षटक क्रमांक 3 समीकरण बदलले. 21 चेंडू 22 धावांची गरज. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं समोर ठोकलाय. जबरदस्त तडाखा. प्रदीप नैनीतवरती केलं आक्रमण. चेंडू मात्र सीमा पार. डीप लॉंग ऑन चौकार. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय तोपर्यंत एक डॉट बॉल येईल. एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पैकी सुरेख आहे. बॅकअप चांगला आहे आणि तोपर्यंत काही धावा येत आहेत. आकडे बदलत आहेत. स्कोर कार्ड पुढे चाल. षटक क्रमांक 3 संपेल. 1 गडी बाद 37 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलक होती. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 16 धावा. चला थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब येरवडा संघ. वेळ आपल्याकडे फार कमी आहेत. सामने भरपूर आहेत. वेळ आपण पाहिलं तर सातत्यानं वेळेच्या सूचना आपण करतोय. वेळेबद्दल आपण सांगतोय कारण का मॅचेसचं शेड्यूल फार मोठं आहे. एक गडी बाद 37 धावा. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. 18 चेंडू आणि 16 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती देखील आपण पाहिलं तर गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक राहुल रजपूत आपण पाहिलं तर इथे आता गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहते. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक तो मैदानी करेल. 1 गडी बाद 37 धावा. 37 रन लॉस ऑफ 1 विकेट. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू होते. 18 चेंडू 16 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात थोडेसे बदल आपण पाहतोय. इथे देखील खूप चांगला फटका आपण पाहतोय. टीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रोटेक्शन आपण पाहतोय. बाउंड्री लाईनवरती फेकी सुरेख. विकेट किपरकडे आपण पाहिलं तर फेक होताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत काही धावा येत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावफलक होते. आकडे बदलत आहेत. 1 गडी बाद 39 षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. अक्षय माने 2 चेंडू 2. समीर रणसिंग 14 चेंडू 31 धावा 5 चौकार समीरने त्याच्या बॅटमधून खेळले. जबरदस्त बॅटिंग तो करतोय. मॅन इन फॉर्म आहे. प्रचंड लयमध्ये आहे. प्रचंड टचमध्ये आहे आणि सकाळच्या सत्रात
क्रिकेटचा रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतोय समीर. इथे देखील आपण पाहिलं तर वेट केलाय, टप्पा पडू दिला आणि त्यानंतर चेंडू खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, तोपर्यंत एक सिंगल येईल. अक्षय देखील आपण पाहिलं तर एक संयमी क्रिकेट खेळतोय. समीरला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न त्याचा आपण सातत्यानं पाहिलाय. 3 चेंडू खेळलाय, 3 धावा त्यानं बनवल्यात. शांत संयमी बॅटिंग आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची काही गडबड पाहायला मिळत आहे. विकेट राखून बॅटिंग केली होती. पुढे सरसावत स्टेप आउट, जबरदस्त तडाखा. एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल, 1 बाउन्स, सीमा पार, टीप लॉंग ऑफ, चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे. एक गडी बाद 44 धावा, 44 रन, लॉस ऑफ 1 विकेट. चौथं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज राहुल राजपूत, समोर बॅटर आपण पाहतोय समीर रणसिंग. अखूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला दिशा देण्याचं काम समीरकडनं केला. ते शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत धावा येतात 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 46 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. शेवटचे 14 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. कॉलबॅकच्या टीम बी रेडी. यानंतर ग्रुप पडणार आहेत. कमिटी जसं सांगेल तशा मॅचेस सुरू होणार आहे आणि लगेचच मॅचला सुरुवात, कॉलबॅकची पहिली लढत लगेच सुरू होईल. इथे देखील आपण पाहिलं तर अवरपणे चेंडू खेळलाय. टीम बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे नकार आहे. पाचही टीमचे कॅप्टन आपण संपर्क करा, रिपोर्टिंग करा. MES स्पोर्ट्स, हिमगिरी स्पोर्ट्स धानोरी, जीवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडी, धानोरी स्पोर्ट्स धानोरी, SP स्पोर्ट्स लोहगाव या पाचही टीमच्या संघ मालक आणि कॅप्टनना विनंती केली जाते जर आपण उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. इथे फटका केलेला आहे. पॉइंटच्या टोक्यावरतून क्षेत्ररक्षक तैनात. अडूला जाईल चेंडू तोपर्यंत काही धावा येत आहेत. आकडे बदलत आहेत. 53 धावांचा पाठलाग केला जातोय. 48 बनवल्यात. 4 षटकांचा खेळ मैदान ती संपेल. एक गडी बाद. RM ग्रुप 48 विजयासाठी बनवायच्या आत RM ग्रुप खराडी संघाला. शेवटचे 12 चेंडू 5 धावा. 5 रन टू विन 12 बॉल. शेवटचे 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चला विनंती आहे थोडं स्पीडअप करा दोन्ही टीम. यानंतर कॉलबॅकच्या लढती सुरू होणार आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्यातीलच एका पराभूत टीमला देखील कॉलबॅक खेळावा लागणार आहे. त्यामुळे वेळ वाचवा, थोडी घाई करा. वेळ आपल्याकडे फार कमी आहेत, वेळेची काय बंधन आहेत. तुमच्यातील जो एक संघ विजेता होणार आहे तो संघ मात्र आपल्या स्पर्धेच्या सुपर 8ला तो मात्र पात्र ठरणार आहे. परंतु सुपर 8चं देखील मी सुरुवातीपासूनच सांगतोय, नेट रन रेटनुसार तुमचे अनुक्रमांक ठरणार आहे. सुपर 8ला पात्र झालेल्या टीमच्या 2 पैकी 2 सामने जिंकल्यात त्यांचे नेट रन रेटनुसार 1, 2, 3 क्रमांक ठरणार आहेत. ज्या 3 पैकी 2 मॅच जिंकल्यात, 1 मॅच पराभूत आहे, त्यांचे नेट रन रेटनुसार 4, 5, 6 हे अनुक्रमांक ठरणार आहेत. आणि कॉलबॅकमधून जे संघ 2 ग्रुपमधून टॉपर राहणार आहे त्या दोनही ग्रुपच्या टॉपरचा नेट रन रेट कॅल्क्युलेट करून पोझिशन क्रमांक 7 आणि पोझिशन क्रमांक 8 ती मात्र ठरवली जाणार आहे. आणि त्यानंतरच आपण सुपर 8च्या लढतींना सुरुवात करणार आहोत. हे देखील 12ही टीमच्या कॅप्टननी, संघ मालकांनी, सगळ्या खेळाडूंनी इथे मात्र नोंद घ्यावी. एक गडी बाद 52, स्कोर लेवल, सामना टाय, बरोबरीत, एका धावेची गरज विजयासाठी. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळला आणि इथे सामना देखील आपण पाहिलं तर संपलाय. मॅच फिनिश. सामना इथे मात्र जिंकतोय RM ग्रुप. हा एकच धाव आहे आताची. ओके. RM ग्रुप खराडी संघ आपण पाहिलं तर इथे सामना जिंकेल. विजेता संघाचं अभिनंदन. तर इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार.